IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमरावतीमध्ये विदर्भातील प्रसिद्ध सावजीबद्दल काही उद्गार काढले आणि सावजी खाल्ल्यास मी 1 महिन्यापर्यंत बिमार राहू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे सावजी समाज जो आहे तो मात्र चांगला दुखावल्याचं चित्र असल्याचं पाहायला मिळते आहे। आणि तुकाराम मुंढेंच्या विरोधात नागपुरात सावजी समाजातर्फे आंदोलन केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गोळीबार चौकामध्ये जो या समाज या भागात मोठ्या प्रमाणात असतो त्यांनी आंदोलन सुरू केलं। भाऊ काय नेमकं आंदोलन करताय? तुकाराम मुंढे हे IAS अधिकारी असून यांनी आमच्या सावजी हा शब्द वापरल्याबद्दल त्या नेतृत्वात आम्ही आंदोलन करतो आहे। आणि आमच्या सावजी हा शब्द त्यांनी सांगितलं लोकांना की तुम्ही सावजी खाल्लं की 1 महिना तुम्ही ॲडमिट व्हाल। आमचा हा हलबा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न यांनी केला आणि हा अधिकारी जिथे कुठे जातो तिथे आपली फोटोशाही करण्याचं काम करतो आणि ह्या अधिकाऱ्यांना सांगतो तुकाराम मुंढेंना की त्यांना सावजी हा काय आहे। आमच्या आया बहिणी आपल्या घरी मसाला बनवतो आणि हर घरोघरी आमच्या इथे सावजी भोजनालय जातो आणि आमच्या आया बहिणी स्वतः स्वयंपाक करून लोकांना जेवण चारते। आणि हा तुकाराम मुंढे लोकांना सांगतो की 1 महिना ॲडमिट व्हावं लागेल साहेबची खाल। तर मी त्या तुकाराम मुंढेंना आवाहन करतो की त्यांनी गोळीबार चौकात यावं आणि सावजी खाओ आणि सावजी खाऊन तुम्ही 1 महिना ॲडमिट होता की तुम्ही सांगता की सावजी चांगला आहे हे तुम्हाला समजेल। तुकाराम मुंढे यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आपले शब्द मागे घ्या, नाही तर यानंतर तीव्र आंदोलन आम्ही करल्याशिवाय सोडणार नाही असं सदा करते। तुकाराम मुंढेंनी सावजीबद्दल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? सावजी हा विदर्भाचा ब्रँड आहे आणि नागपूर शहरात हलबा समाजाचे 60% परिवार हा सावजी समाजाचा व्यवसाय करतात। सावजी समाजाचा व्यवसाय करतात आणि सावजी समाजाचा व्यवसाय आपल्या पोट उदाहरण करतात। सन्माननीय तुकारामजी मुंढे साहेब यांनी जो वक्तव्य केला की सावजी त्यांना उदाहरण द्यायचं होतं, भरपूर उदाहरण होतं द्यायला, पण हा सावजी शब्दाचा त्यांनी जो उपयोग केला की सावजी खाल्ल्यानंतर एखादी माणूस हा 1 महिन्यात 1 महिना ॲडमिट राहतील, हा चुकीचा जो वक्तव्य त्यांनी केला आहे त्यांनी ह्या वक्तव्यावर मागं घ्यावं हे आमची सर्वात पहिले मागणी आहे। दुसरं म्हणणं असं आहे की सावजी समाज हा जो उदरनिर्वाह करतो, आज तुम्ही पहा विदर्भात पहा किंवा नागपूर शहराच्या बाहेर पहा, तुम्हाला आमच्या सावजी हा शब्दाच्या बाकी अदर समाजाचे लोकही मोठे मोठे हॉटेल सावजी पुण्याला खोलून बसलेले आहे, तेही उदरनिर्वाह ह्या सावजी समाजाचे नाव म्हणजे सावजी या शब्दावर मोठ्या प्रमाणात लोकांचा उदरनिर्वाह होतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा समाज आहे आणि नागपूरचं सावजी ही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, त्यामुळे हा सावजी हा शब्द वापरल्यावर यांचा विरोध आहे आणि त्यामुळे हे निषेध करताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।